राक्षस. मग ते अन्न कोणाला अर्पण झालं? राक्षसाला. म्हणून तर राक्षस पाणी फिरवत नाही, त्याची परंपरा आणि वैशिष्ट्य हेच आहे. धर्मशास्त्र त्याला मान्यता देत नाही, कर्मशास्त्र मान्यता देत नाही. तुम्ही हातात पाणी घेऊन जर असं पाणी फिरवलं तर तुम्हाला पाणी फिरवलेल्याचं पुण्य लागत नाही. शास्त्र सांगतं हातात पाणी घ्यावं लागतं. सरळ हाताने पाणी फिरवलं की तोच हात उलटा जेव्हा पूर्ण ताटाला होतो त्यावेळेस ते अन्न ब्रह्मार्पण होतं. कर्माचे वैशिष्ट्य सिद्धी इतके वाईट आहे. कर्म अतिशय कठीण आहे. कर्मात उच्चिष्टतेचा न्याय चालत नाही. उष्ट खाण्यासारखं पाप कोणतं आहे? उष्ट खाण्यासारखं पाप. उष्ट खाणं चांगलं आहे का? उष्ट खाणं चांगलं आहे का? ते आता महिला वर्ग कुठून अभ्यास करता कोणास ठाऊक. पती ज्या ताटात जेवण करतो त्या ताटात जर पत्नीने जेवण केलं तर पुण्य लागतं म्हणे. खरं म्हणजे माझा वाचन कमी आहे त्यामुळे मला काही ते माहिती नाही, पण बऱ्याच महिला तसं करतात. पण मी जे जे वाचलं त्याच्यावर अंदाज काढला की असं कुठेच लिहिलेलं नाही. मग महिला असं का करतात? पती ज्या ताटात जेवण करतो त्याच ताटात त्या जेवण का करतात? नंतर माझ्या लक्षात आलं की थंडीच्या दिवसात एकाच वेळी 2 ताटं धुवायचे जीवावर येतात. म्हणून ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. तजवीज ही एक चांगल्या पद्धतीचा मुद्दा ठरू शकतो. एवढाच अंतःकरणाचा उष्ट पाप आहे ना, पाप आहे ना. मग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. तुम्ही वारकरी तर उच्चिष्टाचा भाग शेष उरला म्हणतात ना. मग जेवण करताना सुद्धा पद्धत आहे, कर्माची पद्धत आहे. जेवण करताना जेवणाऱ्याच्या ओठातून आणि बोटातून जे कण ताटातच पडतात त्याला उच्चिष्ट म्हणतात. आणि जेवण करताना जेवणाऱ्याच्या ओठातून आणि बोटातून जे कण ताटाच्या बाहेर पडतात त्याला खरकट म्हणतात. आमचे ज्ञानोबराय तुकोबराय भक्तीच्या ताटावर ब्रह्मरसाचं जेवण करत होते. ज्ञानोबराय तुकोबराय भक्तीच्या ताटावर ब्रह्मरसाचं जेवण करत होते. तेव्हा त्यांच्या ओठातून ज्या अमृताच्या अभंग बाहेर पडले ते बोटातून लिहिल्या गेले. ते ओठातून बाहेर निघालेले बोटातून लिहिल्या गेलेले उष्टी अभंग आम्ही आज कीर्तनात वापरतो. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो आता सेव. 4 कोटी अभंगाचं जेवण होतं, आता फक्त 4000च उरलं. शेष उरला तो शेव. 96 कोटी नामदेव महाराजांचे होते, 2300च्या आसपास उरले. शेष उरला तो शेव. जो जो शेष कर्मात चालत नाही हो. तुम्ही इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतात, चंद्रभागा मातेमध्ये स्नान करतात, गोदावरीमध्ये स्नान करतात. स्नान वेगळं, आंघोळ वेगळी. माहिती आहे ना? आंघोळ कशाला म्हणतात? बाथरूम मध्ये जायचं, टप मध्ये पाणी घ्यायचं, मगाने आंघोळ करायचं, याला म्हणतात आंघोळ. आयुष्य इतकं टप आहे तरी लोक टप घेत आहेत, आहे की नाही? स्नानाचं तसं नाही. कमरे बरोबर छाती बरोबर पाण्यात जायचं, डुबकी मारायची, त्याला म्हणतात स्नान. स्नान करताना नियम आहे. तुम्ही चूळ भरतात, गुळणा करतात की नाही? हा, स्नान करताना चूळ भरतो आपण, गुळणा करतो की नाही? मग स्नान करताना चूळ भरलेलं पाणी कुठे टाकतो? नदीतच टाकतो ना. शास्त्र सांगतं तुम्ही नदीमध्ये स्नान करताना चूळ भरलेलं पाणी जर नदीत टाकलं तर तुम्हाला पाप लागतं. कर्म त्याला मान्यता देत नाही. तुम्ही म्हणाल ठीक आहे, ह्याच्या पुढे स्नान करताना आम्ही चूळ भरणारी गुळणा करणारी. पाप कर्म काय करतात? चूळ भरलेलं पाणी जर तोंडातलं पाणी नदीत टाकलं तर पाप लागतं. आणि नदीचं पाणी तोंडात न घेता जर स्नान केलं तर स्नानाचं पुण्य लागतच नाही. बोला कॉन्ट्रॅज्युडिकेशन सिस्टीम. आम्ही संभ्रमित आहोत, भ्रमात नाही. मग करायचं काय? करायचं काय? कर्म सांगतो असं करायचं. तोंडात घेतलेलं पाणी नदीत टाकलं तर पाप लागतं, घेतलंच नाही तर पुण्य लागत नाही. मग त्याला मार्ग आहे. उजव्या हाताने पाणी तोंडात घ्यायचं, ते डाव्या हाताने पाणी डायरेक्ट तोंडात नदीत नाही टाकायचं, डाव्या हातात घेऊन नदीत समर्पित करायचं. पापही लागत नाही, पुण्यही लागतं. याला कर्माचे सिद्धांत म्हणतात. कर्माचं वैशिष्ट्य असं आहे की कर्म अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून कर्माच्या मार्गाने जाऊ नका. नाही जात कर्माने, योगाने. मी सांगायची गरजच नाही. योग तर सगळ्यात कठीण आहे ना. योगाची वाटा जे रेगा रेगा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला तया दुःखाचाची वाटा जे रेगा रेगा सुबटा योगाची या वाटा पाहे पा लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्ध मनो ते पोट भरणे के प्राणे जय बोचरिया पडती खाणे पाहे पा लोहाचे चणे. योग्याने कसं वागावं? तहानेची प्यावी, भूकले या भूकची खावे, अहोरात्र वावे मवावी वारा अहोरात्र वावी, भूकले या भूकची खावी का तहानले या तहानची प्यावी, शीत वेढावे उष्ण पांगुरावे वृष्टीचे आसावे, घरा आतो वृष्टीचे आसावे, उष्ण पांगुरावे शीत वेढावे. पण एवढाही योग केला तरी फायदा नाही. योग याग विधेय वायाची उपाधी. मग योगही नको, कर्मही नको. मग ज्ञानाच्या मार्गाने त्याच्यासारखा चांगला मार्ग तो शोधून सापडणार आहे. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धे कालेनात्मनि विन्दते तत्स्वयं योग संसिद्धे यह ज्ञानम सदृश पवित्र नहि.
ज्ञाना इतकं पवित्र कोण आहे? मग ज्ञानाच्या मार्गाने जा. मग ज्ञान असं लगेच मिळतं का? ज्ञानाकरता 3 पायऱ्या चढाव्या लागतात. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः उपदेक्षन्ति ते ज्ञानम परिप्रश्नेन सेवया तद्विद्ये प्रणिपातेन. तद म्हणजे त्यांच्या विद्ये म्हणजे जवळ, त्यांच्या जवळ जा आणि जवळ जाऊन काय करा? प्रणिपातेन त्यांना नमस्कार करा, परिसेवया त्यांची सेवा करा, परिप्रश्नेन त्यांना प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः पाया पडल्या पाहिजे. पाया पडल्याने 4 गोष्टी वाढतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम आयुर्विद्या यशोबलम चत्वारि तस्य वर्धन्ते नित्यं वृद्धोपसेविनः अभिवादनशीलस्य. जी लोक नम्रतापूर्वक दुसऱ्याच्या पाया पडतात त्यांच्या 4 गोष्टी वाढतात. आयुष्य वाढतं, ताकद वाढतं, यश वाढतं आणि बुद्धी वाढते पाया पडल्या की. पण तरी आपण पडत नाही. मला असं वैयक्तिक वाटतं, ज्या रोडला मंदिर आहे त्या रोडला कॉलेज नसावं, नाही तर ज्या रोडला कॉलेज आहे त्या रोडला मंदिर नसावं. तू म्हणाल का? कारण मंदिर आणि कॉलेज जर एका रोडला असलं तर त्या कॉलेजला जाणाऱ्या मुलं देवाच्या पाया अशा पडतात की देवाला टेन्शन येतं, कुठून पाया पडला माझ्या. त्यांची पद्धत पहा तुम्ही कशी असते. कॉलेजला जाणारे मुलं मुली मंदिर दिसलं की गल्लीतूनच रोडवरूनच देवाकडे पाहत. देवाला 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 बहीण नाही, आपल्या पुरती ठीक आहे. देवाला म्हणजे असं केलं की वाटतं मुस्लिम आहे, असं केलं की वाटतं ख्रिश्चन आहे, आणि असं केलं की वाटतं डायरेक्ट मॉडेल परदेशी. याचा भारतीय संस्कृतीशी अर्थार्थी काही संबंध नाही. पद्धत आहे का? प्रणिपात कशाला आपलं शास्त्र माहितीये? ज्या खूप बारीक आहे आपलं शास्त्र. ज्याच्या पाया पडायचं आहे ना त्याच्या उजव्या पायाला आपला उजवा हात लागला पाहिजे, डाव्या पायाला डावा हात लागला पाहिजे. ते असे दोन्ही हात लागले की दोन्ही पंजांच्या मध्ये जी जागा शिल्लक राहते तिथे त्याच्या चरणावर आपलं मस्तक नतमस्तक होतं, त्याला प्रणिपात म्हणतात. अजून बोलू, अजून बारीक भाव आहे. ज्याच्या पाया पडायचे त्याच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याला आपल्या उजव्या हाताचा उजवाच अंगठा लागला पाहिजे. धर्म सिंधू मध्ये बोटाची सुद्धा ताकद आहे बरं. हे संबंधदर्शक बोट व्याकरणातलं. लांबच्या माणसाचा परिचय देण्याकरता या बोटाचा वापर करतो की नाही आपण? संबंध ही मध्यमा दात घासण्याकरता वापरायचो. कोलगेट आलं त्याने राजीनामा दिला. VRS मुदतपूर्व. त्यानंतर हिचा वापर आपण करतो कुठे? गंधर्वाला. कारण हे बोट दुसरीकडे काही कामात पडत नाही आणि आपली पद्धत आहे जी नोट कुठेच चालत नाही ती दानपेटीत चालते, नाही तर महाराज लोकांच्या पाकिटात चालते. बरोबर? हिचाही वापर करतो आपण कुठे? यस सर बोला, कुठे करतो आपण? तुमचा अंदाज चुकला. अरे सोच बदलो, देश बदलने वाला आहे. हिचा वापर आपण एका चांगल्या ठिकाणी करतो. एका मुलीने आपल्या गळ्यात वरमाला टाकली, आपण तिच्या गळ्यात वरमाला टाकली. तिने नेसलेला 5,000चा भरजरी पैठणी शालू, शालूच्या पदराचा काठ, आपल्या उपरण्याचा काठ, 2 इंच मारले गाठ, फेरे घ्यायचे 7. सोच बदलो, देश बदलने वाला आहे. लग्नात 7 फेरे घेताना कोणतं बोट पकडतो आपण? का माहितीये का? शास्त्र किती बारीक विचार करतात. बिना ओळखीच्या अपरिचयाच्या मुलीसोबत 7 जन्माचा संबंध जोडते, तिला करांगडी म्हणतात. आणि बापाला स्मशानात ज्यावेळेस त्या काष्टांवर ठेवल्या जातात तेव्हा अंगठ्याने पाणी देऊन जन्म देत्या बापाचा संबंध तोडतो, त्याला अंगठा म्हणतात. शास्त्र या पद्धतीने प्रवास करतात. मग तुम्ही म्हणाल की पाया पडणाऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात पायाचा जो अंगठा असतो ना त्याच्यातून पुण्य ओढायची ताकद असते. पायाच्या अंगठ्यातून जर आपण ज्याच्या पाया पडतो त्याच्या अंगठ्याला जर आपला हात लागून गेला तर त्याचं पुण्य आपण कमी करतो. म्हणून ज्याच्या पाया पडायच्या असतात बरोबर त्याच्या अंगठ्याला आपला अंगठा लागला पाहिजे, अशा पाया पडायच्या. आणि जे पाया पडून घेतात त्यांनी आपले अंगठे धोत्राखाली दाबायची प्रॅक्टिस करायची हळूहळू. ऑलरेडी आपल्याकडे माल कमी दुसऱ्याला देऊन कसं वागेल? मग हाताचा अंगठा पायाच्या अंगठ्याला का? पायाचा अंगठा पुण्याचं प्रतीक आहे. पुण्य म्हणजे देव, पुण्य म्हणजे संत. आणि हाताचा अंगठा लावून हे सांगायचं असतं की जन्म देत्या बापाचाही अंगठा संबंध तोडतो. म्हणजे सगळ्या प्रपंचाचा अंगठ्याच्या संबंधाने संबंध तोडून मी आता तुम्हाला शरण एकट्याला आलोय म्हणून तुमच्या पाया पडतो, याला म्हणतात प्रणिपात. आणि अशा पद्धतीने प्रणिपात केल्यानंतर जे प्राप्त होतं त्याला म्हणतात ज्ञान.
नसत्या पाया पडल्याने ज्ञान नाही मिळत. तर या पद्धतीने परिप्रश्नेनं परिसेवया, मग ते ज्ञान जेव्हा प्राप्त केलं जातं तेव्हा त्या ज्ञानासारखी पवित्र वस्तू. ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एकत्वदेशी ज्ञान आणि बहुत्वदेशी ज्ञान. एकत्वदेशी ज्ञान म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी. बहुत्वदेशी ज्ञान म्हणजे काय? सर्वम खल्विदम ब्रह्म. आता असं, माझ्यात कोण आहे? ब्रह्म. आणि तुमच्यात कोण आहे? ब्रह्म. जे ब्रह्म माझ्या एकट्यात आहे ते तुमच्या सगळ्यांमध्ये, आणि जे तुमच्या सगळ्यांमध्ये ते माझ्या एकट्यामध्ये. म्हणजे एकत्वात जे आहे तेच बहुत्वात आहे, जे बहुत्वात आहे तेच एकत्वात आहे. आणि या दोन्हींचा अभेद जिथं आहे त्याचं नाव ज्ञानोबरांचा हरिपाठ आहे. हरी दिसू जने हरी दिसू जने ज्ञानदेवा गोडी संगते सज्जनी हरिदेसे जनी हरिदेसे वनी हरिदेसे आत्मतत्वे. हरिपाठाचं वैशिष्ट्य हेच आहे. तुमच्या आता लक्षात आला असेल कीर्तनकार उशिरा काय येतात, कारण लवकर आले भजनांनी जर हरिपाठ घ्यायला लावला तर अडचण येण्याची शक्यता. हरिपाठासारखी ताकद ते त्र्यंबकेश्वर आपल्याला जवळ आहे. जर ब्राह्मण भावांनी आपलं ज्योतिष सांगितलं की तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजिकली तुम्हाला पितृदोष आहे, काल सर्प आहे, प्रकाशित अप्रकाशित काय त्याचे प्रकार असतात, तुम्हाला नारायण बली करावा लागेल, तुम्हाला पितृदोष आहे, तुमचे पितर पिशाच योनीत आहे, तर एक सांगू, काल सर्प करणं वाईट नाही, पितृदोषाची शांती करणं वाईट नाही, पण त्या दोषाची शांती न करता जर त्याच्यातून बाहेर निघायचं असेल फक्त हरिपाठ म्हणा, तुम्हाला बाकीच्या गोष्टीची गरज नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबराय सांगतात तुमचे पूर्वज पिशाच्या योनीत आहे का, भूत योनीत आहे का, त्यांना वैकुंठात पाठवायचं का, तुम्ही हरिपाठ म्हणा. मग कधी हरिपाठ संपला की तुमचे पितर डायरेक्ट वैकुंठात. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, तुमचे सगळे पूर्वज कुठे? वैकुंठ मार्ग सोपा. म्हणजे एक आगम ज्ञानोबरांचा झाला. मग कोण कोण जाईल वैकुंठात? ज्ञानोबराय म्हटलं कोण कोण आहे तुझ्या घरात? कोण कोण आहे? म्हणे आमच्या घरात मातृ पितृ भ्राता सर्वत्र अपार. आणि कुठे जातात ते? वैकुंठात. कशाहून? चतुर्भुजन नर होऊन ठेले, द्विभुज मृत्यू लोकात आणि चतुर्भुज वैकुंठात. मग एक आगाव म्हटला मग किती दिवस राहणार आहे ते वैकुंठात? ज्ञानोबाने म्हटलं तुला डोकं आहे का? मोरंबीचा माणूस नाशिकला ड्युटीला गेला आणि नाशिकला त्याने 75 लाख रुपयाचा फ्लॅट घेतला, मग तो डबल मोरंबी देईल का राहिला? मग त्याला विचारणार का तुम्ही किती दिवस नाशिक मध्ये राहणार? ज्ञानोबराय म्हटले आता येणार नाही, त्याने तिथे फ्लॅट घेतला. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे घर केले त्याने तिथे घर, आणि जे घर करतात ते पुन्हा येत नसतात. ही ताकद आहे हरिपाठाची. हरिदेसे जनिवनी सर्वम खल्विदम ब्रह्म हरिदेसे आत्मतत्वित अहम ब्रह्मास्मी. कोणाच्या भरोश्यावर? संगते सज्जने. एकत्वात ब्रह्म बहुत्वात ब्रह्म. मी अजून सांगतो, कल्पना करा तुम्ही नाशिकहून निघाली वाडीवारा, तुम्ही आपल्या मुरंबीच्या बस स्टँडवर उतरले, तुम्ही एसटीतून खाली उतरले, तुमच्या हातात नेहमीप्रमाणे काळी पिशवी होतीच. तेव्हा तुम्ही गैरसमज करू नका, काळ्या पिशवीत सफरचंद पण आणता येतात. तुम्ही इतके शिवरात्रीचा तर विचार करा. तुम्ही पिशवी घेऊन उतरले, मला वाटलं तुम्ही नसते काळी पिशवी सांगितली, इतके उतरले तुम्ही. तुमच्या मित्राने विचारलं काय पिशवीत काय? पिशवीत ना? हो पिशवीत आंबे. असं आहे का? किती आंबे?
किती आंबे? मग याने सांगावं ना, विशेषणात सांगावं लागतं. विशेषणाचे 8 प्रकार आहे आपल्या व्याकरणात. सामान्य विशेषण, विशेष विशेषण 2, अंक विशेषण, शब्द विशेषण 4, अंक विशेषण, सांख्य विशेषण 6, अंक सांख्य विशेषण, सांख्यांक विशेषण 8. किती आंबे? मग याने सांगावं ना, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो सांगावं की नाही? तो म्हटला नाही. किती आंबे? तो सांगणारा दीर्घसूत्र 10 आंबे. ही उत्तर देण्याची पद्धत आहे का हो? ते ऐकणाऱ्याने ऐकून घेतलं 10 आंबे. ते आंबे तुम्ही घेतले, तुम्ही घरी आला, ते आंबे पत्नीच्या ताब्यात दिले, तिने आंब्याची विल्हेवाट लावली, म्हणजे रस तयार केला. तुम्ही 5 मिनिटात जेवायला बसणार, तेवढ्या ज्याने तुम्हाला स्टँडवर विचारलं होतं काय आणलं, तो तुमच्या घरी हजर. का काय केलं स्वयंपाक? जसं काही भाऊला माहितीच नाही. मग आपण सांगितलं आमच्या घरी ना आज रस. हो. मग आता एवढ्यावर समाधान झालं. पण तो विचारणारा आगाऊ होता. तुला किती रस? मग आता हा उत्तर देईल का 10 रस. आणि हा जर म्हणेल 10 रस, तर ऐकणारा माणूस निरस होईल. तो काय बेरस आहे, याला रसाचाही रस सांगता येत नाही. किती आंबे आणले? तुम्ही सांगू शकता 10 आंबे. आंबे 10 काय आणि आंबे 10 कोटी काय? शेवटी आंबे किती असू द्या, त्याच्यातला रस हा. आंबे 10 असले काय आणि आंबे 10 कोटी असले काय, रस एकच असतो. अरे भारतात आंबे 125 कोटी असले काय आणि जगात 1000 कोटी असले काय, सर्वांमध्ये ब्रह्मप्राप्तीचा रस शेवटी एकच असतो. हा परमार्थाचा सिद्धांत असतो. तुम्हाला भेदच करायचंय का? तुम्हाला भांडणच करायचंय का? तुम्हाला वादच करायचंय का? तुम्हाला त्रुटीच ठेवायचे का? 10 आंब्याचे टरफल किती होतील बाहेरचे? 10 आंब्याचे टरफल किती होतील? 10. आतल्या कोळी किती होतील? 10. 10 आंब्याचे टरफल 10 होतील, 10 आंब्याच्या कोळी 10 होतील, पण दोन्हींच्या आतला रस मात्र शेवटी एकच राहतो. 125 कोटी भारतातल्या लोकांच्या शरीराचे टरफल 125 कोटी होतील, मधलं चैतन्य 125 कोटी होईल, पण दोन्हींच्या मधला परमात्मा मात्र एकत्वानेच प्रवास करतो. हा वाक्यांचा सिद्धांत आहे. इतक्या एकत्वातून बहुत्वाकडे, बहुत्वातून एकत्वाकडे प्रवास करणारं जे ज्ञान आहे, ते ज्ञान आम्ही तुम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती होऊन सुद्धा तुम्ही खुशाला मला सांगताय तो मी ज्ञान देवा काय करू, देवा मी ज्ञान काय करू. मग एवढं काठिन्यतेचं ज्ञान तुम्हाला सहजतेने, सौकर्यपूर्वकतेने, सोपपत्तिकतेने सहज लिहिल्या प्राप्त करता आलं. आणि तुम्ही सांगताय की मला ज्ञान नको. मग तुम्हाला खरंच ज्ञान नकोय का? महाराज म्हणते मला ज्ञान नकोय अशातला भाग नाही. ज्ञान पाहिजे, पण ते कसं पाहिजे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय मला ज्ञान नको देवा. आणि 10:30 वाजून गेले देवा, तरी भक्तीच्या सुखाचा अनुभव जर मला नसेल तर मी ज्ञानाला काय करू? अभंग भक्ती सुखा नाही अनुभव. सुख आले ना या अनुभवात तो मी ज्ञान देवा काय करू. देवा
इथं ज्ञानदेवाचे पद आहे ना, ते संधी नाही बरं, हा विग्रह आहे. देवा ज्ञान काय करू. इथं ज्ञानदेवा एकत्र केलं तर असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांशी बोलताय. देवा ज्ञान काय करू, काय करू ज्ञानाला. अरे काय करू म्हणजे स्वरूपाचा अभेद एकत्वातून बहुत्वाकडे, बहुत्वातून एकत्वाकडे नेताना ते ज्ञान असतं. स्वरूपात अभेद प्राप्त करतो त्याला ज्ञान म्हणतात. पहा, वृत्ती प्रभाकरातला एक पवित्र भाव आहे. त्या असं सांगितलंय, जिथं वर्गाने भेद असतो एक, जिथं नामाने भेद असतो दोन, जिथं आकाराने भेद असतो तीन, जिथं रूपाने भेद असतो चार, तिथं स्वरूपाने अभेद असतो. वर्गाने भेद आहे, नामाने भेद आहे, आकाराने भेद आहे, रूपाने भेद आहे, पण स्वरूपाने अभेद आहे. महिला वर्ग, लग्नात तुम्ही लोक बऱ्याच वेळा ते नवरदेवला प्रेझेंट देतात, रुखवत देतात का, रुखवत वगैरे. मग त्याच्यात ते साखरेपासून पदार्थ तयार करतात. साखरेचा घोडा, साखरेचा हत्ती, साखरेचा कुत्रा, साखरेचा मांजर, आणि ते सगळं पार्सल नवरदेवच्या घरी. ज्याला दिलं त्याच्या बापाला डायबिटीस. हे डायबिटीसवाले खतरनाक राहतात. जेवण झालं ना तर 300 साखर भरते त्यांची. माणूस जसं वय होतं तसं श्रीमंत होतो. साखर पोटात येते, मोती डोळ्यात येतो. मोती डोळ्यात येतो. मोती काय स्वस्त आहे का, तो डायरेक्ट डोळ्यात भेटायला येतो. साखर 300 असते काय काही लोकांची जेवण झाल्यावर. हो, पोटात एवढी आहे, मग पोटात थोडी तर येऊ द्या, पोटात थोडी तर येऊ द्या. नाही का, मुखी अमृताचे वाणे, नाम गोड नाम गोड, अजिबात नाही का. अर्थात ते सगळ्या नवरदेवाकडे दिलं. 5-7 महाराज लोक 3 दिवसांनी लग्नानंतर गेले. परवा तुमच्या पोराचं लग्न होतं, आम्ही येणार होतो पण वारी असल्यामुळे आम्हाला येता आलं नाही. आज भेट द्यायला आलो. त्या घर मालकाने त्याच्या पत्नीला आवाज दिला, अगं ऐकलंस का, आपल्या सगळे परिचित महाराज लोकांना जरा 5-7 कप चहा टाक, म्हणजे चहा तयार कर. त्याच्या दुर्दैवाने त्याची बायको प्रत्युत्पन्न मती जागृत होते. प्रत्युत्पन्न मती जागृत म्हणजे हजर जबाबी, म्हणजे लेटेस्ट टीट फॉर टॅट. IMA तर ती BA, हा BEd तर ती DEd. मग ते घातक ठरतं. मॅच्युअर जोडपं घातक ठरतं. हा गैरसमज आहे. मला वैयक्तिक असं वाटतं, कुणी राग मानू नका चालतात. जगातलं सगळ्यात सुखी जोडपं कोणतं सांगू, घरात बायको असताना जिचा नवरा स्वयंपाक करत नाही आणि ज्याची बायको नोकरी करत नाही, त्याच्यासारखं भाग्यवान जोडपं जगात शोधून सापडणार. कारण आहे ना, समर्पण असतं. दोन्ही नोकरी करायला लागले की स्पर्धा निर्माण होते. दोन्ही नोकरी करायला लागले की स्पर्धा निर्माण होते की नाही. आता आपल्याला किती वाटत असलं बुवा, आपण कीर्तन करतो की लग्न करताना आपली बायको सुद्धा, पण नको ना, समर्पण नाही राहणार, मग स्पर्धा निर्माण होईल. तुला किती मला किती पाकी, म्हणजे स्पर्धा घातक ठरते. समर्पण पाहिजे. पती पत्नीमध्ये काय पाहिजे, समर्पण पाहिजे, स्पर्धा नको. संसारात समर्पणाचा, स्पर्धेचा नाही. त्याची बायको प्रत्युत्पन्न मते, काही लोक प्रत्युत्पन्न मते जागृत होतात. पु ल देशपांडे एकदा बाजारात गेले पुण्याला, सोबत त्यांची बायको होती. एका माणसाला माहिती होतं देशपांडेची बायको, तरी त्याने आगाऊपणा केला. देशपांडे नमस्कार. नमस्कार. या कोण आहेत? देशपांडे म्हणे, मी देशपांडे. तुम्ही नाही हो, तुमच्या शेजारी उभे असल्या. देशपांडे आता साहित्यशास्त्रातला मोठा माणूस. देशपांडे म्हटलं, मी देशपांडे, आणि त्या ती उपदेशपांडे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, या आमच्या गावचे सरपंच आणि हे तसा मी देशपांडे आणि ती उपदेशपांडे. मी देशपांडे आणि ती उपदेशपांडे. देशपांडेना असं नाही म्हणायचं होतं, त्यांना खरा अर्थ असं सांगायचा, मी फक्त देशपांडे, ती उपदेश पांडे. म्हणजे ती मला उपदेश करणारी घरात. नची केळकर आणि गडकरी एकदा स्टेजवर जात होते आणि गडकरी ना केळकरांची लात लागली. गडकरी म्हटलं, माफ करा, स्टेजवर चढता चढता माझी तुम्हाला लात लागली. गडकरी म्हटलं, लागू द्या, त्यात काय नव्हतं. देवाने तुम्हाला 2 पाय दिले आणि तुम्ही आम्हाला एकच मारला. लागू द्या ना, देवाने तुम्हाला 2 दिले, तुम्ही आम्हाला एकच मारला. उलट आम्ही देवाला प्रार्थना करू, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या. हे सुचलं पाहिजे बरं, लागेल पाना पुढे. आम्ही देवाला प्रार्थना करू, यांना पुढच्या जन्मात 4 पाय द्या आणि ते 4 आम्हाला लागू द्या. आता 4 पाय मारणारं जनावर म्हणजे यांना पुढच्या जन्मात. हे वैशिष्ट्य प्रत्युत्पन्न मतीची ताकद ही मी नेहमी सांगतो. अशा अमाप गर्दी होती आचार्य आत्रेंच्या कार्यक्रमाला.
आणि आचार्य आत्रेचा विरोधक तिथं बसलेला होता आणि चालू भाषणात आचार्य आत्रेचा विरोधक उठला आणि आत्रेंना बोला, आत्रे तुम्ही कुत्रे. केवढा धक्का बसला असेल. चालू भाषणात लिंक लागल्यावर कोणी मध्ये जरा असं म्हणेल केवढा धक्का बसेल. अरे आपण बसवलेल्या टिपणात जर यांनी चुकून बाहेरचं प्रमाण दिलं तर किती टेन्शन येतं. हे कीर्तनकारच सांगू शकतो ना. हा आणि तो डायरेक्ट म्हणा, आत्रे तुम्ही कुत्रे. आत्रे म्हणजे बरोबर आम्ही कुत्रे आणि तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल. भाषा थोडी त्रोटक असेल माझी, मी अजून पुढे चालतो. अत्रे म्हटले आम्ही कुत्रे तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल आणि इलेक्ट्रिकच्या पोलचं कुत्रा कसं स्वागत करतो तुला भाषण झालं समजा. याला प्रत्युत्पन्न मती जागृत म्हणतात. असं पटकन सुचलं पाहिजे माणसाला. पटकन शब्दाची ताकद असते. अगं 5-7 कप चहा कर. त्या बायकोने आतून आवाज दिला, माफ करा लग्नाच्या गडबडीत साखर केव्हा संपली माझ्या लक्षात राहिलं आणि चहा शक्य नाही. मला म्हटलं नसू दे ना साखर. तो कुत्रा टाकना. अहो मार लोक शर्टाचे बटन तोडायला लागले. अरे आम्ही माळकरी आहे कुत्र्याचा चहा. मग त्या बायकोने एवढ्या ऐकाव ना पण ती पण हजर जबाबी. ती म्हणे माफ करा एका कुत्र्यात एवढ्या सगळ्या महाराज लोकांचा चहा शक्य नाही. तो म्हटलं मग मांजर टाक. हे म्हटलं चहा पाजू नका पण असं काही बोलू नका. तो म्हटला घाबरू नका. तो कुत्रा आणि ती मांजर साखरेची. माझं सांगणं संपलं. कुत्रा आणि मांजर मी 4 भेद सांगितले होते वेदांताचे. वर्गाचा भेद आहे. तिचा वर्ग मार्जर आहे याचा वर्ग श्वान आहे. दोन्हीचा वर्ग वेगळा आहे. तिचं नाव मांजर आहे याचं नाव कुत्रा आहे. दोन्हीचं नाव वेगळं आहे. तिचा आकार वेगळा आहे याचा आकार वेगळा आहे. दोन्हीचा आकार वेगळा आहे. तिचं रूप वेगळं आहे ह्याचं रूप वेगळं आहे. दोन्हीचं रूप वेगळं आहे. दोन्हीचा वर्ग दोन्हीचं नाम दोन्हीचा आकार दोन्हीचं रूप या 4ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण पाण्यामध्ये दोन्ही एक झाल्यानंतर दोन्हीचं गोडवा नावाचं स्वरूप मात्र एकच आहे. दादा आपलं तसंच आहे. आपण माणसं म्हणून जन्माला आलोय. आपल्या वर्गात भेद आहे की नाही. वर्गात भेद. आपल्या सगळ्यांचा वर्ग एक आहे का. कोळी माळी साडी मराठा लेवार रजपूत गुजर चर्मकार लोहार डोहार वाणी वंजारी पिंजारी सुतार खाटीक मोमीन इस्लाम पटेल शेख चाचा. हाय की नाही भेद. अध्यात्मात बोलायचं म्हटलं तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र म्हणजे वर्गाचा भेद आहे. नामाचा भेद आहे की नाही. आपल्या सगळ्यांचे नाव एकच आहे का. सगळ्यांचं नाव एक आहे का. सगळ्यांचे नाव एक नाही तरी 10 माणसं समोर जाऊ द्या आणि मग आपण मागून हाका मारा, ओ मूर्ख थांबा. 9 जण मागे फिरून पाहतात. विश्वासच बसत नाही नेमकी आपण कोण आहे. काही माणसांचं अर्ध आयुष्य अर्ध्या प्रमाणात गेलो आहे मी कोण करावा विचार. एवढी कठीण परिस्थिती आहे. नामात भेद आहे. आकारात भेद आहे. सगळ्यांचे आकार सारखे का. सारखे. एखादा माझ्यासारखा माणूस राहील कपडे घालून 51 किलो. एखादा कपडे काढून 1 क्विंटल 17 किलो. म्हणजे त्याचं गणित आहे ते. आता कोणाची लांबी किती कोणाची रुंदी किती त्याला आपण काय करणार आहे. एखादा माणूस माझ्यासारखा रोहिदास सारखा 5.7 फूट आणि एखादा कसं काही तामिळनाडू 4.5 1.5 इंच कमी. त्याला काही पर्याय आहे का. देव कोणत्याच कॉलेजला शिकलेले. देवाकडे MBA मॅनेजमेंटची पदवी नाही पण त्याच्यासारखं विदाउट MBA मॅनेजमेंट जगात नाही हो. मी जे बोलतोय ना ते तुम्ही घरी रात्री जाऊन अनुभव घेऊन पहा. सकाळी घ्या तुम्ही दोन्ही नवरा बायको गोदरेजच्या कपाटासमोर उभे राहा. मी जे बोलतोय ते इथं बसलेल्यापैकी 99 लोकांना पटेल. एखादा जोडपा असेल की त्यांना पटणार नाही माझं बोल. मला सकाळी सांगा वाटतं. मी डबल चॅनलवर या म्हणजे सकाळी पण आहे पुनर्प्रेक्षेपण 99%